टिपू सुलतान इंग्रजांशी लढला की नाही माहीत नाही, त्याने कत्तली केल्या की नाही माहीत नाही, त्याने अन्याय अत्याचार केला की नाही माहीत. आता आपले मूर्ख लोक कमेंट बॉक्समध्ये स्वतःची नसलेली लायकी दाखवत आहेत आणि इतिहासात कधीही एकमेकांविरुद्ध लढले नाहीत. मात्र आत्ताच्या राजकीय पक्षांकडून त्यांच्या सोयीनुसार ही लढाई घडवून आणली जात आहे. तुम्ही जर कोणत्याही पक्षाचे अंधभक्त किंवा चमचे नसाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी, आणि जर तुम्ही स्वतःला कोणत्याही एका विचारधारेची समजत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ स्किप करा. आज शिवजयंती आणि महाराष्ट्र गेल्या आठवडाभर टिपू सुलतान विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराज ही लढाई बघतोय. ते इतिहासात कधीही एकमेकांविरुद्ध लढले नाहीत. मात्र आत्ताच्या राजकीय पक्षांकडून त्यांच्या सोयीनुसार ही लढाई घडवून आणली जात आहे आणि त्यात आपले मूर्ख लोक कमेंट बॉक्समध्ये स्वतःची नसलेली लायकी दाखवत आहेत. आणि आज यावर कहर म्हणजे कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी एक स्टेटमेंट केलं आणि लोक त्यांना अपशब्द बोलायला देखील मागे पुढे बघत नाहीत. ज्या छत्रपतींच्या जीवावर आपण राजकारण करतो त्या छत्रपतींच्या वंशजांना बोलायला जर आपण मागे पुढे बघत नसलो तर आपण टिपू सुलतान किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलून काय उपयोग आहे. बर, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज किंवा टिपू सुलतान यांच्याबद्दल माहिती नक्की मिळवली कुठून? अरे तुम्हाला नक्की माहिती काय आहे? व्हॉट्सअपवर येतात ते, पिक्चरमध्ये दाखवतात ते, की तुमचा सो कॉल्ड नेता सांगतो ते? अरे मूर्खांनो, टिपू सुलतान मरून पण सुद्धा आता 200 वर्ष होत आली. त्याचं नाव पुसल्यानं किंवा लिहिल्यानं इतका काय फरक पडणार आहे? त्याचा फोटो लावल्यानं असा काय फरक पडणार आहे? आणि टिपू सुलतानला खरंच कर्नाटकात मोठा मान आहे, अगदी त्यांचा तो टायगर आहे. अरे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात प्रत्येक वेगवेगळ्या घटना घडत असतात. प्रत्येकाची व्हाईट ग्रे काही काळानंतर बरोबर किंवा चूक हे ठरतं. म्हणजे जर टिपू सुलतानने कत्तली केल्याचे पुरावे असतील तर त्याने आपल्या देशासाठी इंग्रजांसोबत लढाई केल्याचे देखील दिसून येते ना. आज शाहू महाराजांनी काय स्टेटमेंट दिलं की टिपू सुलतानने शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला असावा आणि इंग्रजांशी लढाई केली असावी, त्यात गैर काय आहे? बरं, आपण उच्च शिक्षित आणि जनमानसावर प्रभाव असणाऱ्या एखाद्या प्रगल्भ व्यक्तीच्या स्टेटमेंटवर प्रतिक्रिया देण्यासाठी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमध्ये घेतलेल्या ज्ञानाचा जर दाखले देणार असू तर मग काय राज्याचे भलंच आहे. मी एक सांगतो, टिपू सुलतान इंग्रजांशी लढला की नाही माहीत नाही, त्याने कत्तली केल्या की नाही माहीत नाही, त्याने अन्याय अत्याचार केला की नाही माहीत नाही. मात्र आज जी माणसं गेले 20 ते 40 वर्षापूर्वी गरीब होती, एक वेळच्या अन्नाला माग होती, ती राजकारणी आज हजारो कोटींचे मालक झालेत. ते तुम्हाला दिसतंय काय नाही? ज्यांची निवड सेवक म्हणून होते ते स्वतःला आज आपले राज्यकर्ते समजत आहेत. ते तुमच्यावर माझ्यावर सत्ता गाजवत आहेत. हे तुम्हाला दिसतंय काय नाही? बरं, टिपू सुलतानने काय केले किंवा त्यानं काय केलं नव्हतं याने जर आजच्या तुमच्या जगण्यावर फरक पडत असेल तर ठीक आहे, खुशाल आपण त्या गोष्टींवर चर्चा करू, त्या गोष्टींच्या मुळाशी जाऊ आणि अगदी उखडून टाकू. पण त्याऐवजी एकदा शांत व्हा आणि विचार करा, आपल्यासोबत वावरणाऱ्या त्या माणसाकडे निवडणुकीत वाटायला 5-10 कोटी रुपये आले कुठून? अशी कोणती त्याला सेवा करायची आहे म्हणून महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत मताला अगदी 5,000 रुपयांचा दर काढून त्याला महानगरपालिकेत जायचं आहे, त्याला नगराध्यक्ष व्हायचं आहे, नगरपालिकेत नगरसेवक व्हायचं आहे, आमदार व्हायचं आहे. फक्त सत्ताधारीच नव्हतं तर विरोधक देखील त्यांच्या बरोबरीने पैसे वाटायला होते. लोकांची चंगळच झाली. पण हे आपण विचारणार नाही का? तर फाटते आपली. आपण आजकाल इतके नालायक झालो की दोन्हीकडून पैसे घेतो आणि काय म्हणतो, त्याने तरी कुठे त्याच्या कष्टाचे दिलेत. अरे समजतं ना एवढं, त्याच्या कष्टाचे नाहीत. गरिबी सांगणार तू, शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून घेणार तू, तुझी 40-40 लाखांची गाडी असते, 5-10 कोटींचा बंगला, आणि तुझा व्यवसाय काय तर तू नगरसेवक, आमदार, खासदार, कारखान्याचा संचालक. तुम्हाला माहित आहे देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा जास्तीत जास्त म्हणजे महिन्याला 3 लाख रुपये पगार आहे. 3 लाख रुपये पगार असणाऱ्या माणसाची 10 कोटीचा बंगला, 50 लाखांची गाडी आणि शेकडो कोटींची प्रॉपर्टी होते कशी हो? बघा एकदा विचार करून. शेवटी इतकंच सांगतो की संविधानाची शपथ घेऊन देश विकणारे राजकारणी, मग ते कोणत्याही पक्षाचे असू देत, ते कोणाचा फोटो लावून आदर्श घेणार आहेत काय? नाही. त्यांनी फोटो कुणाचाही लावून दे, ते फोटो टिपू सुलतानचा लावून देत, छत्रपती शिवाजी महाराजांचा लावून देत, बाबासाहेब आंबेडकरांचा लावून देत, गौतम बुद्धांचा लावून देत किंवा आमच्या शाहू महाराजांचा लावून देत. ते निर्णय घेणार फक्त स्वतःच्या स्वार्थापोटी आणि तो विचार करणार फक्त स्वार्थाचाच. जनतेचा, देशाचा, समाजाची त्यांना काहीही घेणं देणं नाही. आणि महाराजांनी सुद्धा जर हेच केलं असतं ना तर आधी स्वराज्य नसतं आणि तो स्वातंत्र्य लढा देखील नसता कदाचित. तुम्हाला खरंच वाटत असेल की आपण स्वतःला शिवभक्त, महाराष्ट्रीयन आणि भारतीय म्हणून घ्यायच्या लायकीचे आहोत तर आधी स्वतःला प्रश्न विचारा. आरशात बघून स्वतःला एक प्रश्न विचारा की माझी लायकी आहे का? मी सगळे नियम पाळतो का? मी अन्यायाच्या विरोधात बोलतो का? मी ज्यांना नेते मानतो त्यांची खरंच इतकी लायकी आहे का? बाकी जर इतिहासातच जाऊन सगळ्यांची मापं काढायची म्हटली तर कोणाच्या गळ्यात लोटकी बांधली आणि कुणी बांधली, का बांधली,
याचा पण विचार व्हावा. त्याचबरोबर मुघलांपासून ते इंग्रजांपर्यंत हात मिळवणी करून आपल्या देशाला अडचणीत आणण्याचं काम कुणी केलं हेही तुम्हाला माहिती असेलच. बाकी आज एवढंच बोलतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.